नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। क्रेडिट कार्डच्या थकबाकी वसुलीच्या वादातून एजंटांकडून थेट रस्त्यावर गुंडगिरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील 15 नंबर चौकात 3 वसुली एजंटांनी एका नागरिकाला अडवून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी 27 तारखेला दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हडपसर पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित झालेत। संदीप जामदार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे या तिघांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे हे तिघे वसुली एजंट थकबाकी वसूल करण्यासाठी जामदार यांना 15 नंबर चौकात अडवले। यावेळी वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाले। संबंधित एजंटांनी जामदार यांना भर रस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी त्यांच्या सोबत असलेली महिला हात जोडून मारहाण करू नका अशी विनंती करत होती, मात्र एजंटांनी तिचीही पर्वा न करता शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली। दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती। काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढा गंभीर प्रकार घडूनही हडपसर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला। त्यामुळे भर रस्त्यात मारहाण करूनही फक्त अदखलपात्र गुन्हा असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे। या कारवाईमुळे एजंटांना पोलिसांकडून एक प्रकारे मोकळीक मिळाल्याची भावना व्यक्त होत असून भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे।